नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास टू द पॉइंट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन एपिसोड घेऊन आलो आहे आणि नवीन पाहुणे. आजचे पाहुणे जे आपल्यासोबत आहेत टू द पॉईंटमध्ये, त्यांची चर्चा महाराष्ट्रभर होत असते. नेहमी त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी महाराष्ट्रातले अँग्री यंग मॅन म्हणून राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या असं हे व्यक्तिमत्व आहे. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये टू द पॉईंटमध्ये आहेत बच्चू कडू. बच्चू भाऊ, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. निवडणुका संपलेल्या आहेत, धामधूम संपलेली आहे. यावेळेस तुम्ही तुमच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं. महायुतीसोबत तुम्ही जरी असलात तरी तुमचा उमेदवार होता. नक्की काय काय घडलं आम्हाला जाणून घ्यायचं या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये. पहिली गोष्ट तर अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही दोघं आमदार आहे प्रहारचे, राजकुमार भैया आणि मी. आता 6 विधानसभेमध्ये 2 प्रहारचे आहे, 2 काँग्रेसचे आहे, 4 झाले आणि 1 राणा आहे, असे 5 आणि 1 अधिक काहीतरी काँग्रेस आहे, म्हणजे 3 काँग्रेस आहे आणि 1 BJP म्हणजे राणा आणि 2 प्रहार. आता BJPचा एकच कॅन्डिडेट असल्यावरही, एकच आमदार असल्यावरही त्यांनी आम्हाला विचारू नये, हे थोडं खटकलं. दुसरी गोष्ट का मुद्दे या निवडणुकीतून बाहेर जाऊ नये, ते आम्हाला खरं तर डोक्यात होतं. रंगपंचमीच्या दिवशी भीत रंगवली होती आणि त्याच्यात म्हटलं होतं का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला. म्हटलं मग ही निवडणूक मुद्द्यावर गेली पाहिजे. आणि तिसरा एक परीक्षा होती का आपण ज्या मुद्द्यावर घेऊन जाऊ त्या मुद्द्यावर लोकांचं लोकमत काय आहे, मुद्द्यासोबत आहे का, धर्मासोबत आहे का, जातीसोबत आहे. आणि चौथी गोष्ट अशी आहे का राणाची जे बोलण्याची पद्धत आणि आरोप करण्याचा जो काही विषय आहे, अतिशय खालच्या स्तरावर जाऊन आरोप करणे, ते आमच्या संतापाचं एक कारण होतं, म्हणजे वेगळं लढण्याचं. BJPनं साधं विचारातही घेऊ नये, तर या ह्याच्यामुळं आम्ही ठरवलं का आता ही निवडणूक लढलो पाहिजे आपण. पण तुम्हाला विचारणा झालीच नाही अजिबात, तुमचा तिथे विचार झालाच नाही का? तुम्ही मग महायुतीसोबत आहात, शिंदेसोबत तुम्ही गेला होतात. नाही, देवेंद्रजीनं असं म्हटलं होतं का बच्चू कडू आमच्यासोबत नाही, ते शिंदे साहेबांसोबत आहे. त्यांनी अर्धा मार्ग तसाच मोकळा करून दिला होता. म्हणजे तुम्ही लढा. बरं, त्यांनी त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट करून केलं होतं का बच्चू कडू काही आमच्यासोबत आलेले नाही, शिंदेसोबत आले आणि आम्हाला लढायचं होतं, लढलो आम्ही, दुसरं काही नाही. तुम्ही म्हटलात की त्यांनी मार्ग मोकळा करून दिला लढायचा, म्हणजे थोडं आम्हाला अजून विस्कटून सांगा नक्की. त्यांच्या स्टेटमेंटवरून त्यांनी जे म्हटलं का ते आमच्यासोबत नाही, शिंदे साहेबांसोबत आहे. तर शिंदे साहेबांसोबत असणं म्हणजे BJP सोबत नसणं, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या त्या स्टेटमेंटमुळे तुम्ही निवडणूक लढवली का? नाही, मी सांगितलं बाकीचे कारण. पण मग तुम्ही आता आणखी एक त्यात उल्लेख केला की राणांची भाषा किंवा राणांची तुमचं तिथे असलेलं स्थानिक लेवलचं तुमचं इक्वेशन, ते कधीच फार आम्ही बघितलं की नेहमी स्टेटमेंट द्यायची. तुम्ही जरी एकाच आघाडीमध्ये होतात तरी बऱ्याचदा टोकाला जाताना आम्ही तुमच्यातला वाद बघितला आहे. काय झालं आहे का आपण शिंदे साहेबांसोबत गेलो, तिथं आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं. मंत्री भेटलं असतं तर तेवढं आनंदी झालं नसतं, तेवढं दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं आम्ही आनंदित होतो आहे. का आपल्या आयुष्यामध्ये एक काम तरी सार्थक लागलं राजकारणात येऊन, आम्ही इथूनही समोर सांगू शकतो की बाबा आम्ही आमच्या प्रयत्नामुळं आता दिव्यांग मंत्रालय आलं आहे. हे आमच्यासाठी ऐतिहासिक गोष्ट आहे, राज्यासाठी ऐतिहासिक आहे, देशासाठी ऐतिहासिक आहे. आणि या एका ह्याच्यावर गेल्यामुळं राणा तिकडे येऊन बोलतोय का बच्चू कडू खोके घेऊन तिकडे गेला. भाजपासोबत राहायचं, तिथले सगळे फायदे घ्यायचे आणि जो भाजपासोबत आला त्याच्यावर टीका टिप्पणी करायची, ही सुरुवात राणानं केली. आणि मग जिवारी लागलं, ज्या गोष्टीचा आमचा दुरून दुरून संबंध नाही आहे तिथं असे आरोप होत असेल तर मग जीव गेला तरी 72 आणि घ्यावे लागलं तरी 72. कसं आहे, कोणत्या टीका कशा सहन करायच्या ते आपल्याला सहन होत नाही. आम्ही पूर्ण राजकारणी असतो तर एखाद्या पक्षात राहिलो असतो. चुकून आम्ही पूर्ण राजकारणी नाही आहे. पूर्ण राजकारणी असतो तर मला वाटते बच्चू कडू 20 वर्ष अपक्षाने एका संघटनेवर प्रहारवर लढायचं कारण नव्हतं. ना कोणाचा पाठिंबा घेतला आम्ही, ना कोणता अभिनेता बोलावला, ना नेता आमच्या प्रचाराला आलाय. आम्ही स्वतः लढलोय. राणासारखे पाठिंबे घेऊन निवडून नाही आला बच्चू कडू.
स्वतः व्यक्तिगत पाठिंबा घेतला दिला तरी घेतला नाही असा बाणा आहे आमचा. त्याच्यानं अशा प्रकारच्या आरोप करणं, वरिष्ठ लोक त्यांना काही न म्हणणं, ते जिवारी लागणारच आहे. पण हां, तुम्ही हा महत्त्वाचा पॉईंट आहे की वरिष्ठांनी भाजपच्या काहीच त्यात लक्ष घातलं नाही. तर तुमच्यावरती मागे तुम्ही आता त्याचा उल्लेख केला की तुम्ही खोके घेऊन तिकडे गेलात, तुमच्यावरती आरोप करण्यात आला, तेव्हा तुम्ही त्यांना उत्तरही दिलं होतं. पण तेव्हा पक्षाने तुम्हाला दोघांना शांत बसायची भूमिका घ्यायला सांगितली. तुम्ही दोघंही आला होता. नंतरही ते बोललं आणि ते माफी मागत होता. मग जेव्हा निवडणूक होतं तेव्हा राणा दोघे दापत्य माफी मागत होते, हात जोडत होते. हे व्यक्तिगत झालं, पब्लिकली त्यांनी काय पब्लिक तुमच्या टीव्हीवर आहे ना. ते पण व्यक्तिगत त्यांनी माफी मागितली नाही, व्यक्तिगत नाही, टीव्हीवरूनच त्यांनी आम्हाला आवाहन केलं होतं की बा चुका झाली असेल तर आम्हाला माफ करा, पण यावेळेस सोबत राहा, मोदीजींना आपल्याला आणायचं आहे. मग केलं की नाही माफ तुम्ही? नाही, काही गोष्टी माफ करणाऱ्या नसतातच, त्या करूही नाही. मी या मताचा आहे. कुठल्या गोष्टी माफ केल्या पाहिजे आणि कोणत्या नाही केल्या पाहिजे हे छत्रपतीनं आम्हाला चांगलं शिकवलंय. कुठल्या गोष्टी आहेत तरी? कुठल्या गोष्टी माफ केल्या, तुम्ही कुठल्या नाही केल्या? 20 वर्ष आम्ही मेहनतीनं हा पक्ष उभा केले, आंदोलन उभे केले, कामं केले, आणि अशा प्रकारचे आरोप करून माझ्या ठिकाणी कोणी तुम्ही जरी असले तरी ते कोणी सहन करणार नाही. तुमच्या एका स्टेटमेंट जर आमचं पतन करण्याचं काम करत असाल, आम्हाला नको ते आरोप लावल्या जात असेल का 50 खोके घेऊन बच्चू कडून पाठिंबा दिला, जग जाहीर सांगत असाल, तर ते सहन कसं होणार आहे? पण मग कसं आहे माहिती आहे का बच्चू भाऊ, मी आता आलो होतो, तुम्हाला निवडणूक काळाच्या अमरावतीत आपण भेटलो होतो. त्या दिवशी तुमचं ग्राउंडवरती आंदोलन सुरू होतं. आम्ही बोलत होतो, आम्ही तिथे जेव्हा काही पत्रकारांशी बोलतो किंवा काही तिथल्या स्थानिकांशी बोलत होतो, एक गोष्ट वारंवार आम्हाला सांगितली की बच्चू कडूंनी उमेदवारी भरल्याचा फायदा खरं राणांनाच होतोय. तिरंगी लढत झाल्याचा बच्चू कडू एक प्रकारे राणांना मदतच करताय असा तिथे आरोप होत होता. मला असं वाटतंय का एकतर ते ज्यांनी तुम्हाला सांगितलं असेल त्यांना एकतर ज्ञान नसेल, नॉलेज नसेल, किंवा ते आमच्या द्वेषापोटी तुम्हाला सांगितलं असणार. आम्ही जिंकासाठी लढलो आहे. त्यांना कोण पडतं आणि कोणाला फायदा होता हा विषय नाही आहे. आम्ही सांगितलं का आम्ही जे काही लढलो आहे ते मुद्द्यावर लढलो आहे, मुद्द्यासाठी लढलो आहे. त्याच्यानं कोणाला पाळाचं आणि कोणाला निवडण्याचा हा विषय नाही आहे. आखरी निवडणुका ह्या हार जीत असतंच, पण आम्ही लोकांसमोर काय घेऊन जातो ते पण महत्त्वाचं आहे. बरेच पक्ष धर्म घेऊन गेले, जाती घेऊन गेल्या, पैसे घेऊन गेले, आम्ही मुद्दे घेऊन गेलोय, जे लोकशाहीतलं खरं कणा आहे. नाही, पण काय होतं ना, म्हणजे आम्ही लोकांशी बोललो, सामान्य लोकांशी, आम्ही कुठल्या काय राजकीय नेत्यांशी ज्यांचा तुमच्याबद्दल द्वेष असेल, आम्ही रस्त्यावरती तुम्हाला माहिती आहे, सामान्य लोक राजकीय असू शकत नाही असं नाही आहे. हां, पण ते द्वेषापोटी किंवा त्यांचा खरं तुम्ही म्हणू शकता द्वेषापोटी असेल तर त्यांचं मत आहे, ते कशाही पोटी असेल पण ते मत आहे त्यांचं. असं आहे त्यामुळे काय ना मत की जेव्हा 2 उमेदवार असताना बच्चू भाऊ सरळ सरळ लढत आहे, त्यात तिसरा आला, त्यामुळे तिथे असा आरोप केला गेला की बच्चू कडूंची पार्टी किंवा बच्चू कडू इथे वोट कटवा किंवा वोट कटर आहेत. नाही, ते मला वाटतं त्यांची नालायकी त्यांच्याजवळ असेल, पण आम्ही मुद्द्यावर लढतो आहे. आम्ही जर ही निवडणूक लढली नसती तर मुद्दे ह्या निवडणुकीत संपलेले होते. बरं, सगळेजण धर्म आणि जातीवर बोलत होते. बरोबर. मोदीजीपासून पहा तर तिकडे राहुलजी गांधीपर्यंत कोणा मुद्द्यावर हात घातला? मुंबईमध्ये आजही लोक झोपाले जागा नाही आहे, पाय पसरून झोपू शकत नाही. घर आहे पण पाय लंबानी करतायत. कुठल्या कोणाच्या भाषणामध्ये हे मुद्दे होते. त्या गोदरेजनं 3000 एकर जमीन जे कमावली ते इंग्रजाचा हस्तक्षेप म्हणून भेटली आहे. 34,000 एकरवर असणारी मुंबई 6 लोकांच्या घशात 6,000 एकर दिली. 5-6 लाख लोक रस्त्यावर झोपतंय आणि असलं घर तिथं पाय लंब करू शकत नाही अशी अवस्था असताना हे मुद्दे गेले कुठे निवडणुकीत? भर निवडणुकीमध्ये कापसाचे 1,000 रुपये भाव कमी झाले, तुरीचे भाव कमी झाले, सोयाबीनचे भाव कमी झाले. आणि असं असताना हे भाव कमी होण्याची ताकद कशी काय? तुम्ही सांगा, एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या जर 500 रुपये जर कमी झाले असते निवडणुकीत, मग तर मारले असते ते ना? नाही मारले असते. उभी निवडणूक चालू आहे आणि कापसाचे भाव 1,000 रुपयानं कमी होत आहे, 1,500 रुपये तुरीचे भाव कमी होत आहे, सोयाबीनचे भाव कमी होत आहे. केवढं मूर्खात काढल्या जातं शेतकऱ्याला, आणि कोणी बोलत नाही प्रचार सभेत, ना टीव्हीवर दाखवल्या जात कुठे मीडियावर. पण तुम्ही तर त्यांच्यासोबतच होतात ना बच्चू भाऊ. सोबत असणं म्हणजे काही विकणं थोडं आहे, गुलाम थोडं आहे. सोबत असणं म्हणजे काय? तुम्ही आज आम्ही सोबत आहोत, कुठल्या तरी एका विषयावर आहोत,
याचा अर्थ तुम्ही आमच्यासोबत आयुष्यभर असं होत नाही. काही गोष्टी आहे. तुम्ही सांगा तुमच्या सोबतीला येणं जेवणं करणं म्हणजे मी तुमच्यासोबत आयुष्याचा गुलाम झालो असं थोडं आहे. आखरी ज्या मुद्द्यावर आम्ही हे सभागृहातही बोललोय, तुम्हाला माहीत असलं पाहिजे का या सगळ्या जेव्हा शेतकरी मजूर दिव्यांगाचा विषय येतं तेव्हा आम्ही कोणाचा गय केला नाही, करणारही नाही. आमचा राजकारणात कोणी बाप नाही आहे. आमचा बाप शेतकरीच आहे, मजूर आहे. आमचा कोणी बाप असू शकत नाही. शिंदे साहेबाला फक्त मानतोय कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून, पण ते राजकीय आम्हाला आदेश त्यांचा या दिव्यांग मंत्रालयापुरता आणि त्या घटनेपुरता मर्यादित होत आहे. तुम्ही हे लक्षात घ्या. बरं. त्यांना अजूनही मानतोय कारण देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय, आमची 15 वर्षाची लढाई ज्याच्यावर 182 शासन निर्णय आम्ही काढले, नव्हे तर 150 गुन्हे दाखल झाले फक्त दिव्यांगासाठी. बाकीचे 150-200 तर शेतकऱ्यासाठी किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी केलेच असतात. पण आमची प्राथमिक मागणी होती दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे. अल्पसंख्याक म्हणून आज अल्पसंख्याक मंत्रालय झालं. याची संख्या एक कोटी पण नाही आहे. बाकीचे मंत्रालय होते, मग दिव्यांग मंत्रालय का नाही ज्याची संख्या 5% आहे. ते दिलं म्हणून आम्ही त्यांना मानतोय, दुसरं काही कारण नाही. तुम्ही म्हटलं की आदेश देऊ शकत नाही असं तुम्ही. नाही, आदेश राजकारणाबाबतीत नाही. आतापर्यंत आम्ही त्यांच्या ऋणाचा परतावा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहो, दिव्यांग मंत्रालय म्हणून, इतर गोष्टीसाठी नाही. त्यांनी मंत्रिपदही दिलं असतं ना तर उभ्यानं अधिक बंडखोरी करून अधिक ताकदीनं निघालो असतो. पण त्यांनी मंत्रालय दिलं आहे. ते बच्चू कडूच्या किती कामी आहे हा भाग नाही आहे, पण ते दिव्यांग ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ते त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे याची जाण आम्हाला आहे. तेवढीच एक तुमची मागणी होती. म्हणजे आम्हाला तर असं वाटायचं की मंत्रिमंडळात तुम्ही म्हणत होता की नंबर लागेल की नाही, आता तर मी तर आशाच सोडून दिली आहे, मंत्रिपद मिळेल वगैरे असं तुमची स्टेटमेंट झाली. कधी म्हटलं नाही नंबर लागेल. मी तर जाहीर इथून 8 महिने अगोदर म्हटलं का आम्ही मंत्रिपदाचा आम्ही दावाच सोडलाय असं म्हणणार आम्ही पहिलेच आहो. दावा सोडला का आशा सोडली होती बच्चू? नाही, दावाच सोडला. आशा सोडायचं काय आशा नव्हतीच. मंत्रालय भेटल्यानंतर आशा काय करायचं तुम्ही सांगा. त्या मंत्रालयाचे हजारो मंत्री होईल आयुष्यात. पण मला एक सांगा, तुमची मला तळमळ माहिती. मी तुमचं काम अनेक वर्ष बघतोय, अपंगांसाठी तुमचं काम आम्ही अनेक वर्ष बघतोय. पण तिथे जर समजा मंत्री तिथे मंत्रालय बनलं दिव्यांगांचं, तिथे तुमच्यासारखी त्या विषयांची माहिती असणारा माणूस मंत्री झाला असता तर अधिक न्याय देऊ शकला असता. कसं आहे, प्रत्येक गोष्ट एकाच वेळेस भेटत नाही. आता मंत्रालय झालं का नाही त्याचं समाधान तर व्यक्त करावं लागेल. तिथे मंत्री म्हणून बच्चू कडू असते दिव्यांग विभागाचे. तुम्ही जेवण करताना तुम्ही सगळं खाळं तिखट मीठ मांसाहार सगळं शाकाहार सगळं एकाच वेळेस अपेक्षा नाही करत, आणि अशी पद्धत पण नाही आहे. आता मंत्रालय भेटलं ना तर उद्या चांगले मंत्री येणारच आहे, आणि आम्हीच एकटे चांगले आहोत असाही काही आमचा दावा नाही आहे. कोणीही यावं, ज्यांना 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करावं एवढीच इच्छा आहे. ते करेलही. पण आधी तर होतं तुमच्याकडे. माझ्याकडे अगोदर होतं ना, राज्यमंत्री होतो ना. राज्यमंत्री होते आधीच्या सरकारमध्ये. इथे तर तुम्हाला मंत्रालय मिळालं पण मंत्रिपद मिळालं नाही दुसऱ्या सरकारमध्ये. त्याचं थोडंसं तुमच्या मनात कुठेतरी बिलकुल खंत नाही आहे, काहीच नाही. उलट त्या मंत्रिपदापेक्षाही मंत्रालय भेटलं याचा आनंद आयुष्यभर आणि मेल्यानंतर सुद्धा राहील. म्हणजे आम्ही मेल्यानंतर आमच्या कबरले जरी विचारलं ना, आमच्या त्या मूर्त याला जिथं समाधी आहे तिथं दिल्या गेली तिथं, तर ते तिथून सांगन, तिथून त्या मंत्रालयाबाबतीत आनंदाचा सूर निघेल. पण खरंच एवढे तुम्ही त्याच्याबद्दल समाधानी आहात. प्रामाणिकपणे सांगा की तुम्हाला वाटतं की बाबा मंत्रीपद पण काम केलं असतं. मंत्री आता काय करून सांगावं म्हणजे तुम्हाला पटन. तर पण तुम्हाला आम्ही बघितलं की मी सुरुवातीला तुमचं इंट्रोडक्शन करून देताना म्हटलं की बच्चू कडू अँग्री यंग मॅन आहेत. म्हणजे ते राजकारणातच नाही, ते अदरवाईज आम्ही कधी कधी राग आला की अधिकाऱ्यांना. बच्चू कडू अँग्री यंगच पाहिला, पण बच्चू कडूनं 115 वेळा रक्तदान केलं. बच्चू कडूनं 7 वर्ष विदाऊट पेशंटला म्हणजे विदाऊट तिकीट 7 वर्ष येणं जाणं मुंबईत विदाऊट तिकीट केलं. तिकीटच काढली नाही. बरं. इव्हन इकोसाठी पैसे राहायचे नाही तर चार्ट घेऊन पडायचं, इकोचा रिपोर्ट हाती घेऊन पडायचं. आम्ही असे ऑपरेशन करून आणले. लाखो ऑपरेशन आमच्या नावावर आहे. बरं. लाखो घरं बांधले, लाखो लोकांना सहकार्य केलं. ही जी काही गोष्ट आहे, काय होतं सांगा ना तुम्ही. तुमच्या टीव्हीवर काय येतं, ब्रेकिंग येतं, तुम्ही सांगायला पाहिजे ना आम्हाला अशा गोष्टी. मला एक सांगा, रक्तदानाची बातमी कधी टीव्हीवर पाहिली का तुम्हाला आठवत असेल तर? कधीच नाही. रक्त सांडवाची बातमी होतं टीव्हीवर. आणि या देशातलं हेच सगळ्यात मोठं दुःख आहे. कित्येक कार्यकर्ता अखेरच्या जीवनापर्यंत मरमर करून
100च्या वरते रक्तदान करणाऱ्याची एखादी बातमी तर व्हायला नको, कधी त्यांचे चेहरे या देशानं पाहायला नको, नाही बिलकुल पाहिलं. बघायला पाहिजे. दिसलं पण पाहिजे. रक्त सांडलं ते, जसं मी अमेठीला गेलो होतो, हम्म. अमेठीला जाऊन राहुल गांधीजीच्या मतदारसंघामध्ये एक घर बांधून दिलं होतं हम्म. शकुंतलाला, कलावतीला. हो. त्यांनी शकुंतलाला मदत केली आणि मी कलावतीचं घर बांधून दिलं. हम्म. बातमीच नाही हो, पण घर पेटवले असते तर बातमी झाली असती. बांधण्याची बातमी होती. नाही, होती ना बच्चू, बातमी होती नाही, तुमच्या बिलकुल घराची. नाही, दाखवा. बरं ठीक आहे, आपण करूया तुमच्या त्या बातमीचा शोध घेऊया आपण त्याचा. हां. ती बातमी किती चालली. पण बच्चू कडूंच्या राजकारणाची दिशा जी राहिलेली आहे याच्यापूर्वी, तुम्ही हा एकला चलो रेचा मार्ग नेहमी स्वीकारलेला आहे. अमरावती तसं मी म्हणजे एकला चलो असं म्हणता येणार नाही, जनता सोबत आहे आमच्या. नाही नाही पण मी 4 राजकीय वेळेस दृष्ट्या- बच्चू कडू निवडून आला, त्याच्यानं जनतेशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. आपलं राजकीय ह्याच्यात तुम्ही पक्षीय दृष्ट्या म्हणतो, पॉलिटिकल अलाइनमेंट तुमची कोणाशी, तुम्ही कधी यांच्यासोबतही गेला त्यांच्यासोबतही गेला, मग ह्याला नक्की काय म्हणायचं बच्चू भाऊ, की हा तुमचा एकला चलोऱ्याचा मार्ग आहे की मग आपला राजकीय दृष्ट्या सोयीचा मार्ग तुम्ही निवडलाय? आता तुमच्या टीव्हीवर 4 जणांच्या मुलाखती घेतल्या आणि एकाची मुलाखत जास्त सांगितली. हां लोकांना तुमच्यावर आरोप केला का हे बीजेपीचं चॅनल आहे हां किंवा हे काँग्रेसचं आहे, असं म्हणणं उचित राहील का? कसं आहे का, राजकारण आहे, बरोबर. ते राजकारण पद्धतीनं केलं पाहिजे. हां. जिथं लोकांचं हित होत असेल हम्म. तिथले आपले सिंहासनं बाजूला ठेवून लोकहित जपलं पाहिजे. प्रश्न असा आहे, मी कोणत्या गटासोबत गेलो याच्यापेक्षा, कुठल्या पक्षासोबत गेलो याच्यापेक्षा, मी कशासाठी गेलो हे फार महत्त्वाचं आहे. बरं. कसं आहे, झेंडाचा रंग हिरवा आहे, भगवा आहे, निळा आहे, हे महत्त्वाचं नाही. झेंडा कोणासाठी पकडला हाती तो महत्त्वाचा आहे. कदाचित झेंडे बदलावं लागेल, पण विचार बदलता कामा नये. कोणासाठी आम्ही ज्याच्यासाठी सामान्य माणसासाठी लढतोय ते लढणं थांबता कामा नये, ते लढत राहिलो पाहिजे. हां, जेव्हा आम्ही सामान्य माणसाचा झेंडा बाजूला टाकला आणि शिंदे साहेबाचा झेंडा हाती घेतला असतं तर दोषी राहिलो असतो ना. पण शिंदे साहेबाजवळून बच्चू कडूनं काय साध्य केलं हे थोडं संशोधन करून पाहिलं पाहिजे. ती प्रवृत्ती आजकाल राहिली नाही. हे तर कित्येकदा आदिलशाहीसोबत शहाजी राजे आले, निजामशाहीवाल्याला गादीवर बसवलं, मुघलासोबत लढले, मुघलाची हाती कुमत सैन्य हाती घेतलं, आदिलशाहीला ठोकलं. चूक काय होती? छत्रपती आणि छत्रपतीच्या वडिलांच्या, शहाजी राजांच्या डोक्यात प्रजा होती, जिजामातेच्या डोक्यात प्रजा होती. हे स्वराज्य भेटलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यातून गेले नाही. प्रतह झाले असणार, पण डोक्यात विचार होता स्वराज्याचा, तो निर्माण केला. अनेक गाद्या बदलाव्या लागल्या असं, पण आखरी ते जोखीम उचलली नसती तर स्वराज्य थोडं निर्माण झालं असतं. तुम्ही जोखीम घेतली थोडक्यात मग? हां, घेतली. आम्हाला वाईट म्हटलं लोकांना, पैसे घ्या, पैसे घेऊनच गेला असेल. आजकाल तुम्हाला माहीत आहे का, सगळ्या इकडे लोकांमध्ये भ्रमच असा आहे, एखादं काम झालं तर ते पैसे दिल्याशिवाय होतच नाही. अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळं आमच्यावर काही वेगळे आरोप होईल असं नाहीच आहे. पण आमच्या मनाला खात्री आहे आम्ही का केलं म्हणून. आम्हाला माहीत आहे शिंदे साहेबांनं सत्ता आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मंत्रालय केलं, 30 डिसेंबरला पहिल्यांदा मंत्रालय स्थापन झालं, आणि म्हणून आम्ही भरसभेत शिंदे साहेबाची वाह करतोय. ते उद्धव साहेबांची समोर आम्ही ठेवलं होतं, त्यांनी नाही करू शकले. पण तुम्ही नक्की कोणाच्या सांगण्यावर, कारण एकदा फडणवीस म्हणाले की माझ्या एका शब्दावरती शिंदेसोबत तुम्ही गेलात, नक्की कोणाच्या सांगण्यावर गेला होता? कसं आहे, ते म्हणतं ना, चांगलं दृश्य कदाला लोकांना दिसत नाही. त्याच्यातलं एखादं जळलेल्या झाडावरची वारंवार तेच टिपण्या करणं मला वाटतं चुकीचं आहे. तिथले हिरवळ पाहावं, तिथले फुलं पाहावे. आता त्या वादामध्ये राणानं जे आरोप केले त्या याच्यावर फडणवीस साहेबांनी काहीतरी त्याचं स्टेटमेंट दिलं आणि त्यांना आमची बाजू अधिक मजबूतीनं धरून सांगायची होती म्हणून त्यांनी ते बोलले. त्याच्या मागचा जो हे आहे. नाही, पण मी तुम्हाला विचारतो, मला सहज म्हणजे एक मी तुम्हाला 10 डाव सांगितलं, प्रत्येक डाव सांगतोय का मी फक्त दिव्यांग मंत्रालय देतो. नाही, पण तेव्हा नक्की तुम्हाला अप्रोच कोण झाला? हे आम्हाला सहज एक माहितीसाठी, किंवा तेव्हा साहेबांच्या सोबत होतोय त्याच्यानं अप्रोच तेच होणार आहे दुसरं. कारण तेव्हा काय झालं होतं की आमदार मग ते सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले, मग त्याच्यानंतर तर तेव्हा त्या काळामध्ये खूप काही घडत होतं. तर काही गोष्टी अजूनही अशा ना लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत की नक्की तेव्हा काय झालं. बच्चू कडूंना नक्की कोणी सांगितलं की बाबा आपण सोबत गेलं पाहिजे? फडणवीस तुम्हाला अप्रोच झाले? पहिले एक सांगा, मी गेल्या 15 वर्ष लढतोय, हे 20 वर्ष मी विधानसभेत आहे, 20 वर्ष झाले. अजूनही 15 वर्षामध्ये बच्चू कडून सत्तेला हात लावला नाही. सातत्यानं लढत राहिलो, सातत्यानं. कोणी आम्हाला विचारलं आलं नाही तेव्हा का बच्चू सत्तेत का जात नाही, तुम्ही सुद्धा सत्ता भोगली पाहिजे, ते लोकांपर्यंत नेता आली पाहिजे.
पण एकदा काय गेलो आम्ही सत्तेमध्ये तर त्याचे एवढे वादळ करून ठेवलं का त्याचा काही मला वाटतं संपत नाही तेच. म्हणजे आम्हाला असं वाटतं विषय थांबला पाहिजे. काय पण तुमच्या तो वरतून येत आहे. आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला विचारलं, मुस्लिम, बौद्ध, दलित, ओबीसी, मराठा, सगळ्यांना. मी कुठलाही निर्णय एकटा घेत नाही. कार्यकर्त्याशिवाय मी निर्णय कधीच घेत नाही. आता विधानसभेमध्ये कार्यकर्त्यासमोर जाईल माझ्या मतदारसंघातल्या, त्याच्यातला कोणी लढायला तयार असेल तर त्याच्यासाठी लढेल, आणि सगळ्यांना एका मतानं सांगितलं तर मग मी लढेल. कारण कार्यकर्ता आमच्यासाठी नेता समान आहे. त्याच ठिकाणी बसून ते आम्ही काम करतोय. आणि त्याच्यामुळे आम्ही विचारलं की आता 15 वर्ष लढतोय आपण, मतदारसंघात ज्या लोकांनी मतदान केलं त्याचाही विचार झाला पाहिजे. त्यांना आखरी विकास पाहिजे असतं. विरोधात राहून ते शक्य होत नाही. आणि सगळ्यांना होकार दिला का नाही आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे, गेलोच पाहिजे. मग आम्ही गेलो, उद्धव साहेबाचं सरकार पडलं. आता ते पळत होतं दिसतच होतंय उघड्या डोळ्यानं. कारण साहेबांजवळ 40 आमदार शिंदे साहेबाकडे होते, उद्धव साहेबाकडे नव्हते. उद्धव साहेबांना फोन केला काय करा म्हणून, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. आणि मग विचार केला का आपण गेलो नाही गेलो तरी सरकार बनणारच आहे. मग हा सत्तेतला वाटा, हे स्पष्ट बोलतो बरं, ह्याच्यातला काही विषय नाही आहे. आणि लपवाचं काही कारण नाही, कोणाची भीती पण आम्हाला नाही आहे. विषय असा आहे का हे आम्ही जेव्हा सांगितलं की तेव्हा विषय केला का आपल्याला हा 5 वर्ष आपण मतदारसंघासाठी दिले पाहिजे. दिव्यांग मंत्रालय असेल आणि मतदारसंघ आम्ही प्रचंड निधी आणला. आज मतदारसंघात 15 वर्षाचा जो अनुशेष राहिलेला होता तो पूर्ण केला. आखरी जिथून मी लढतोय ते तर मजबूत केलं पाहिजे. तेच नसन तर तुम्ही टीव्हीवरही बोलावणार, तुम्ही आम्हाला इकडे बोलावणार नाही. आखरी त्या स्थानाला महत्व आहे, ते टिकून ठेवणं महत्वाचं आहे सामान्य लोकांसाठी. ते राजकारण केलं, याच्यात वाईट काय त्याला केलं सांगा बरं. नाही बिलकुल नाही, त्याच्याबद्दल आम्ही पण ते जज करणार नाही. तो तुम्ही तुमचा निर्णय, तो राजकीय पक्षाचा तुमचा निर्णय. तुम्ही आता मध्ये एक वाक्य म्हणाल की तुम्ही त्या काळात उद्धव ठाकरेंना फोन केला, त्यांनी काय उत्तर दिलं नाही. किती वेळा मी म्हटलं असं असं आहे काय करावं, त्यांनी फोन ठेवला. आता त्यांची त्यावेळेची स्थिती तशी नसेल. बरं, किती वेळा तुम्ही संपर्क केला त्यांना? एकच वेळा. मग त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. वाईट वाटलं तुम्हाला त्याचं? नाही, वाईट वाटायचं काय, त्यांची मानसिकताच तेव्हा. आता तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या पक्षातले 40 आमदार जेव्हा जातं, हे काही चांगली गोष्ट तर नाहीच आहे कोणासाठी. मग झाला प्रकार, तुम्हाला नंतर वाटलं की हा प्रकार झाला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत होतं? चांगला झाला, वाईट झाला, काय तुमचं त्याच्याबद्दल मत होतं? राजकारणात मी सांगतोय भाऊ भावाचा नसतं, लेकी सुना लढताना तुम्ही पाहताय. हो, राजकारण हे फार मनावर घेऊन किंवा याच्यावर घेऊन आखरी राजकीय अवस्था अतिशय वाईट झाली आहे, तुम्हाला माहीत आहे. आज राजकारणाची अवस्था जर पाहिली आणि राजकीय लोकांच्या बद्दलची लोकमत जर पाहिलं तर काही फार चांगलं आहे असं नाही आहे. लोक वाईटातलं वाईट म्हणजे कोण, तर राजकारण, अशा प्रकारची एक प्रकारची मला वाटतं एक चित्र उभं राहत आहे. ते खरं तर अधिक वाईट होऊ नये एवढंच आशा आहे. ते चांगलं करण्याचं काम करू. तुमच्या निवडणुकांच्या 2 दिवस आधी तिथे एक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तिकडे केंद्रीय गृहमंत्र्यांची सभा होणार होती. त्या ग्राउंडवरनं खूप मोठा वाद झाला. आता बघा, हे पब्लिक ओपिनियन आहे म्हणून मी ते सांगतो, हे माझं मत नाही. पण लोकांचं म्हणणं की तुम्ही थेट अमित शहांच्या अंगावरती गेलात. बच्चूकडून अशी भीती वाटत नाही का की आपण थेट अमित शहांनाच भिडतोय? नाही, माझं काय म्हणणं आहे, आखरी भीती हा विषय का बरं असेल, आम्ही वाईट करत असेल तर भीती नक्की वाटत, पण आमची चूकच नाही आहे. अमित शहाजी आहे का राहुल गांधी आहे का मोदीजी आहे, हा विषय महत्त्वाचा नाही आहे. ते छत्रपतीनं आम्हाला शिकवलं इतिहासामध्ये. 10 लाख, 20 लाख, 50 लाख सैन्याच्या समोर 15-20 मावळे घेऊन जेव्हा तोरण बांधतं तेव्हा हा मातीतला इतिहासच तसा आहे. तो इतिहास डोक्यात घेऊन लढावं. त्याच्यानं भीती हा असा विषय नाही आहे. आणि एवढं मोठं कोण आहे सध्या, जसं आहे त्यांची चूक होती, प्रशासनानं जाणूनपूर्वक चूक केली, सत्तेचा गैरवापर केला, हे तर सूर्यप्रकाश आहे, एवढं सत्य आहे. आणि मग न्यायासाठीच जर आपण एवढं मोठं करतोय, 350 गुन्हे दाखल झाले, आणि तेच जर विषय सोडून आम्ही करत असेल तर ते चुकीचंच आहे. ते लढलंच पाहिजे. ते तर आमची निवडणूक होती म्हणून तिथून आम्ही उठून आलो, नाहीतर चपका दाखवूनच आलो असतो. कशी सभा झाली असती ते दाखवलीच असते. तुम्ही तेव्हा अगदी पोलिसांना विनंती कर, तुमचा व्हिडिओ आला होता, तुम्ही पोलिसांच्या पायाला. आता काय लोकशाही आहे, कसं आहे तुम्हाला सांगा, पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल, पण परवानगी आमची सगळं आमच्याजवळ होतं, आणि उद्याची सभा आहे ना आज आम्हाला परवानगी नाकारतं, हा अतिरेक आहे.
म्हणजे असं म्हणतंय का असं मोगल काळात पण फार कमी होत होते. काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल. निवडणुकांच्या निकालामध्ये हा भोगेलच ते. एवढा अतिरेक व्हायला नको ना. पैसा आहे म्हणून, सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे. परवानगी आमची होती, ते मैदान आमच्यासाठीच भेटलं होतं, म्हणजे आमचं घरच झालं होतं ते क्षणापुरतं. आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे. कोण सहन करणार आहे. नाही, पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतंय की तुम्ही जे म्हणतात की सत्तेचा दुरुपयोग ह्याचा परिणाम भोगावा लागेल तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात? देशभरातही भोगावं लागेल. ईडीमध्ये एकाच पक्षाचे माणसं का दिसत आहे. BJPचा एकही माणूस करप्शन नाही करत. त्याच्यावर ईडीची चौकशी का होत नाही. एखादी यंत्रणा स्पेसिफिक सत्तेच्याच विरोधात काम करत असेल आणि ती सरकारी शासकीय यंत्रणा राहत असेल तर हे चुकीचंच आहे. ते तर आम्ही जाहीर सांगतोय आणि नेहमी सांगतोय, आताच नाही आहे. असं होऊ नये. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण होऊ नये. ते कोणी करूही नये. त्याचे परिणाम सामान्य माणसाला ते पटत नाही. लक्षात घ्या. इतके अतिरेक कोणालाच पटत नाही. आणि आम्ही स्पष्ट बोलतोय म्हणून आमचा गुन्हा ठरत असेल तर सही आहे. आम्ही तो गुन्हा मान्य करू आणि वारंवार करू. तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाकडनं याविषयी तुम्ही मागे ही गोष्ट बोलत होतात ईडीबद्दल, तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाकडून कधी याच्याबाबत सूचना किंवा थोडंसं थंड घ्या असं सांगण्यात आलं कधी? एक तर कधी सांगितलं नाही. तेवढे आम्ही मोठे नसन हां. आणि आमच्या बोलण्याचा परिणाम जाणवत नसेल म्हणून त्यांनी सांगितलंही नसेल. हलक्यात घेता तुम्हाला असं वाटतं का? हा होऊ शकतं. मग त्यांना काय सांगाल? हां. जे बच्चूकडून हलक्यात घेतात त्यांना काय सांगाल? नाही, कसं आहे, हे सांगण्यापेक्षा करून दाखवणं गरजेचं असतं. हे सांगण्याची थोडी गोष्ट आहे. बच्चू, तुम्ही आता मधल्या काळात तुम्ही हा विषय काढला की मुद्दे बाजूला राहिले. तुम्ही ईडीचा आता मुद्दा सांगितला. हे सगळे मुद्दे होते निवडणूक. तुम्ही आता म्हटलात की मुद्द्यांची चर्चा झाली नाही निवडणुकांमध्ये. धर्म, जात यांचं खूप चर्चा निवडणुकात होते. अनेकांनी टीका केली की थेट पंतप्रधानांनी काही वेळेस धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे म्हणले. अर्थात त्यांनी नंतर ते फेटाळले. पण जेव्हा कधी कधी पंतप्रधानांकडनं स्टेटमेंट आले की ज़्यादा बच्चों वालों को तुम्हारी फॅसिलिटी दी जाएगी किंवा कोणी मोठा नेता अजून वोट जिहादच्या गोष्टी करतो, तेव्हा त्या गोष्टी धार्मिक ध्रुवीकरणाकडे जातात, ज्याच्यावर तुम्ही बोट ठेवलं आहे. नाही, आता तुम्ही जर पाहिलं ना, देशामध्ये अशी अवस्था आहे का पहिले धर्माच्या लढाई लावायच्या. ती मोठी लढाई आहे राजकीयदृष्ट्या आणि तिथून खूप जास्त मतं भेटते. मताचं पीक फार मोठं आहे तिथं. इन ॲव्हरेज तिथं जास्त मतदान भेटण्याची पूर्ण शक्यता आहे. दोन धर्मातलं युद्ध. पण दोन धर्मातलं युद्ध पेटतच नसेल तर जातीतलं युद्ध केलं पाहिजे. धर्मातल्या त्या धर्मातल्या म्हणजे हिंदूमधले OBC, मराठा, SC ST अशी लढाई केली पाहिजे. म्हणजे त्याच्यातून मतं जास्त घेता येईल. असं दोनही पक्ष करत आहे आणि त्याच्यामुळं कमी जास्त होत आहे. आणि जर पाहिलं तर तुम्ही हे मान्य करा. आजही अवस्था जर पाहिलं तर दिव्यांगाचे पगार 3-3, 4-4 महिने भेटत नाही. त्याच्यावर त्याचं सगळं अवलंबून आहे. 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. 60-65 वर्षाचे म्हातारे लोक आहेत, 4-4 महिने पगार भेटत नाही. बरेचदा बिस्किट खाऊन राहावं लागतं. मंत्र्याचे, आमदाराचे, अधिकाऱ्याचे पगार 5व्या तारखेच्या आत होते. MRGSमध्ये काम करणाऱ्या मजुराला 4-4 महिने मजुरी भेटत नाही त्याच्याले काम करून. व्याजानं आणतं आणि अर्धे पैसे व्याजातच चालले जातात. 75व्या वर्षी ही अवस्था आहे देशाची. म्हणजे घरकुलासाठी 2.5 लाख शहराले, 1.25 लाख गावातल्या माणसाले. मिठच सोडणं आहे जखमीवर. मुद्दे नाही होत. सभागृहात वारंवार बोलतोय. भीती क्रॅक होईल पण मंत्र्याच्या डोक्यात ते येणार कधी हाच प्रश्न आहे. लढत राहणं महत्त्वाचं आहे. लढू आम्ही. आज एकटे आहे, 2च आमदार आमचे आहे. उद्या वाढले तर आम्हाला फक्त ईश्वराला एवढीच प्रार्थना आहे की आम्ही ह्या मुद्द्यापासून कधीच भरकटलं नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी भरकटन त्या दिवशी आम्ही मेलो असलो पाहिजे. पण मग आता हा मुद्दा तुम्ही म्हणतात की आमची संख्या वाढेल, मग ती कोणासोबत राहून वाढणार? इंडिव्हिज्युअली बच्चू कडूंची वाढणार की तुम्ही पुन्हा ज्यांच्यासोबत आहात महायुतीसोबत आगामी काळामध्ये? कसं आहे, आखरी संख्या वाढणं महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी जे काही राजकारण करावं लागेल ते करू. पण राहणार आहात महायुतीसोबत किंवा मधल्या काळात चर्चा होती की तुम्ही का महाविकास आघाडीत जाणार? पवारसाहेब तुमच्या घरी आले होते तर ते काय? असं किस्सा काही ठरलं नाही आहे.
जे काही निर्णय घेऊ ते कार्यकर्त्याला विचारूनच घेऊ. पण विचार सुरू आहे डोक्यात असा? आखरी राजकारणी आहे, हे विचार डोक्यात घ्यावंच लागेल. मी काही साधू संत थोडा आहे, हा विचार तर घ्यावाच लागेल. काय बच्चू, कारण पुढच्या 5-6 महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक आहेत, तर तिथे तुमची भूमिका काय असेल? यावेळेस तर तुम्ही वेगळे लढलात, तुम्ही महायुतीसोबत असून तिथे महायुतीच्या विरोधात उमेदवार दिला. आगामी काळात महायुतीच्या सोबत राहून करणार आहात त्यांच्यासोबत का परत आता जे केलं माझं तसं असं करा? मत आहे का आम्हाला 15 ते 20 ठिकाणी आम्हाला लढायचं आहे. कोणता योग्य पर्याय आहे, कसं लढायचं, त्याच्या सगळ्या कोण कशा पद्धतीने समोर येईल त्या पद्धतीनं जाऊ. प्रत्येकाच्या आपल्या आपल्या जाताना अटी असतात. जसं आता परवा राज ठाकरे महायुतीसोबत आले, त्यांनी पंतप्रधानांसमोरच आपल्या 6 विषय सांगितले की या अटी आहेत. तुमच्या अशा अटी आहेत का बाबा, की मी ज्यांच्यासोबत द्यायचं तर माझ्या या अटी आहेत का? बच्चू कडू आपले बिनशर्त सोबत राहणार आहेत? नाही, माझं तर असं मत आहे, आम्ही स्वतः निवडणूक लढणार नाही. तुम्ही लढणार नाही? जर असं आमच्या अटी पूर्ण जर अच्छा, जर दिलं नाही तर दिल्या असेल तर मग निवडणूक काय लढायची. शेतीमालाला 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे. किमान MRGS मधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं झाले पाहिजे. ज्या आमदाराला सुविधा आहे आरोग्याच्या किंवा अधिकारी मंत्र्यांना, त्या सुविधा किमान आमच्या शेतकरी शेतमजुराला कामगाराला भेटल्या पाहिजे. शिक्षण समानतेचं असलं पाहिजे. दिव्यांगांना किमान 5 ते 7 हजार रुपये महिना भेटला पाहिजे. ह्या ज्या काही महत्त्वाच्या अटी शर्ती आहे ते देत असेल तर मीच नाही निवडणूक लढत, गुलाम म्हणून राहू सगळ्यांना. त्यांना जर समाधान करून दिलं आणि आम्हाला सांगितलं असं, आज बजेटच्या 5 ते 6 लाख कोटीचं राज्याचं बजेट आहे आणि शेतकऱ्यासाठी 5 ते 7 कोटी शेतकऱ्यासाठी फक्त 10 ते 20 हजार कोटी खर्च होते. 20 ते 25 हजार कोटी आम्ही वरते खर्च करत नाही. 5% खर्च दिव्यांगासाठी खर्च व्हायला पाहिजे असा कायदा आहे. आणि कायदा असून सुद्धा त्याचं विटंबन नेहमी होत राहतं. केंद्रही खर्च करत नाही, राज्य खर्च करत नाही. आणि तेच अधिकारी कर्मचाऱ्यासाठी 3 लाख कोटीच्या वर खर्च करतो आम्ही. त्यांच्या सुविधा असेल, त्यांच्या सगळ्या गोष्टी द्या ना तुम्ही, पण इकडे पण दिलं पाहिजे ना, यांना पण पोट आहे ना. आज मजुराला भेटणारी मजुरी आणि बिल्डिंग बांधणाऱ्या त्या मजुराच्या नशिबात येणारी मजुरी किती आहे आणि इंजिनियरला भेटणारी मजुरी त्याचंच काय स्किल आहे हे तपासून किमान एवढी विषमता तर होऊ नये. खरं आहे. तुम्ही आज एक जाता तर तुमचा सध्या परत एकदा सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल तुमचं आंदोलन तुम्ही परत तीव्र करणार आहात. मागे तुम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं. हा सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल विशिष्ट तुमचं? गावात पत्ते खेळलो ना तर पोलीस अटक करतात. पत्ते बगर पैशाचे तरी पोलीस अटक करतात. जुगार खेळले तर अंदर टाकतात. तुम्ही रोज जर पाहिले याची जर आकडेवारी घेतली तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 4-5 केसेस होतात. हा तर रमी प्युअर जुगार आहे आणि त्याची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करत असेल. पहिले मी सचिन जी म्हणत होतोय, आता म्हणण्याच्या लायकीचे नाही. भारतरत्नाचं सचिन तेंडुलकर हे जुगाराची जाहिरात करत असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय. त्यांच्या अंगरक्षकच रमी त्या याच्यासाठी त्या जुगार गेमसाठी आत्महत्या करतं. त्याच्या पोटी कित्येक लोकांना आत्महत्या केल्या असेल. आणि एक त्याचा जबाबदारी म्हणून तर कम से कम ते जाहिरात सोडली पाहिजे. तुमचं लाख चांगलं असेल पण तुमच्या तोंडातून जेव्हा ऑनलाईन गेमिंगची जाहिरात होतं त्याच्यासारखं दुर्दैव काय आहे. लोकांना उठायला पाहिजे, एकत्र व्हायला पाहिजे. तुम्ही 10 टीव्हीवर दाखवायला पाहिजे. हे ब्रेकिंग आहे, हे देशाची ब्रेकिंग आहे, निवड राज्याची नाही आहे. खरं आहे, तो प्रकार वाईट आहे. अनेक तरुण त्याला बळी पडत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत आणि म्हणून त्यांनी जाहिरात करून, पण अनेक कलाकार आहेत, कोणी पद्मश्री असतील किंवा कोणाला पद्म पुरस्कार मिळतात, ते सुद्धा या ते मला माहीत नाही. त्याचा शोध घेऊन त्याचाही विरोध करू. ज्यांना ज्यांना भारताचा आणि सरकारचा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पुरस्कार भेटला असेल आणि ते पुरस्कार भेटल्यामुळं त्यांचं जे काही स्थान आहे ते समाजामध्ये ते जर अशासाठी वापरत असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे. बच्चू, राजकीय दृष्ट्या आता पुढचा प्रहार काय असणार आहे बच्चू कडूंचा, कशी वाटचाल असणार आहे ते आता सांगता येणार नाही, पण प्रहार नक्की राहील. त्यात हार राहणार नाही, वारच करू. फक्त विदर्भात तुम्ही म्हटलात की आता विदर्भात नाही, पूर्ण महाराष्ट्रात आम्ही जागा लढणार आहोत. हां, पूर्ण महाराष्ट्रात आमचं संघटन महाराष्ट्रभर आहे. आम्हाला मानणारा वर्ग, चाहणारा वर्ग महाराष्ट्रभर आहे आणि आमचे मुद्दे सुद्धा प्रभावी राहणार आहे आणि त्याचा प्रभाव म्हणजे सामान्यावर राहीलच आणि त्या प्रभावावरच आम्ही जिंकून पण येऊ.
छोट्या जे पक्ष आहेत, जे महाराष्ट्रातले इतर छोटे पक्ष आहेत, त्यांच्यासोबत काही वेगळी मोठ बांधण्याचा विचार, जसं तुम्ही इथं राजू शेट्टींना पाठिंबा दिला होता, किंवा मग महाराष्ट्रात इतर अजून छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यासोबत राहायचा अशी एक वेगळी मोठ बांधायचा विचार करू, तो प्रयत्न करू. कालच कपिल पाटलाचा फोन आला होता. हम्म. राजूजी शेट्टी निवडून आले तर तो एक चांगलं हे होईल. त्यांना त्यांच्यासोबत बोलू, सगळी मूठबांधणी करून एक चांगला विचार, चांगले मुद्दे घेऊन उभं राहू लोकांसमोर. म्हणजे या दोघांच्या इथे तिसरा आघाडीचा पर्याय तुम्ही विचार करताय? करतोय, म्हणूनच तर आम्ही लोकसभा लढलोय. त्याचं एक दुसरं कारण असंही होतंय का आम्ही शेतकरी प्रचारात सांगत होते, जात आणि धर्म पाहून आम्हाला मत मारू नका. शेतकरी आणि शेतमजुराचे मुद्दे म्हणून तुम्ही आम्हाला मत मारा. शेतकरी म्हणून मत मारा, मजूर म्हणून मत मारा, जात म्हणून मारू नका, असं स्पष्ट भाषण सांगत होते. त्याच्यासाठी का आम्ही हे मुद्दे घेऊन लढतोय, आम्हाला तुमची साथ पाहिजे. उद्या एखाद्या काही घटना होतं शेतकऱ्याबद्दल आणि आम्ही थोडासा आवाज उठवला, उशीर झाला, तर आपल्या बातम्या असते बच्चू कडू काय झोपले का म्हणून. कारण तेच माझे शेतकरी जे आंदोलन दिल्लीत करत होते, दिल्लीच्या सीमेवरती, तर अनेक जण तिकडे जाऊन भेटले, त्यांना असं वाटलं की बच्चू कडू पण आंदोलनात सहभागी आम्ही होते. मोटरसायकलनं गेलो होतो 1100 किलोमीटर राज्यमंत्री असताना. ते टीव्हीवर दाखवतच नाही, त्याच्यानं प्रॉब्लेम आहे. तेव्हा अजूनही शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत असं म्हणतात. तेव्हा आम्ही राहू सोबत. राहा. सरकार कोणाचं असो तुम्हाला त्यात? सरकारपेक्षा आमचा मायबाप शेतकरी आहे. बरं. शेतकऱ्यासाठी सरकार नसेल तर आम्ही सरकारसाठी नाही. असंच तुमच्या हा मी परत तुम्हाला ते आवडलं नाही अँग्री यंगमॅन म्हटलेलं, पण हाच तुमचा पवित्र राहील, अँग्री यंगमॅन म्हणूनच राजकारणामध्ये आपली वेगळी ओळख ठेवायचं. मला वाटते अँग्री असणं गरजेचंच आहे, पण आमचा दुसराही अँग्रीपणा तुम्ही दाखवला पाहिजे. तोही महत्त्वाचा आहे, कारण की सेवाभाव शिवाय कुठलाही धर्म, कुठलंही नातं टिकू शकत नाही. सेवेशिवाय कुठलंही सरकार मोठं होऊ शकत नाही, कोणी जगू शकत नाही. आई मुलाच्या नात्यातसुद्धा सेवा हा फार महत्त्वाचा टप्पा असतं, आणि म्हणून आमच्या डोक्यात फक्त सेवा आहे. सेवा करता करता कोणी आडवं आलं तर त्याला आम्ही आडवं करतोय. ठीक आहे बच्चू भाऊ, धन्यवाद. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आला, टू द पॉईंटमध्ये आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि तुमच्या स्टाईलने कुठल्याही आडापडदा न ठेवता तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.